हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर शनिवारी अजिंक्यच्या शाळेमध्ये दिंडीचा प्रोग्राम होता. मग त्यासाठी त्यांना असे कपडे दिलेले होते, जे की तेच तयार होऊन घरूनच जायचं होतं. मग मी सकाळी शनिवारी त्याचं असं आवरून घेतलं, जे की निवृत्तीनाथ महाराज यांचा पोशाख त्याला परिधान करून यायला लावला होता आणि शाळेत गेल्यानंतरच हार वगैरे ते देणार होते. मग इथे त्याचं आवरल्यानंतर मुलांबरोबर त्याचं फोटोशूट वगैरे करून घेतलं. तर त्याला खूप म्हणजे अशा गोष्टी केल्या की खूप छान वाटतं आणि त्याची हौस पण खूप वेगळीच असते. मग म्हटला, "मम्मी माझे पाय धु." मग पाय वगैरे धुवून घेतले. म्हटलं, "मी संत झालो आहे ना." मग संत झाल्यानंतर संतांचे पाय धुवायचे वगैरे असतात. मग पाय वगैरे धुतले, त्याला स्कूलमध्ये पाठवलं. तर स्कूलमध्ये पाठवल्यानंतर असं हार वगैरे देऊन त्यांचे बरेचसे मुलं संत वगैरे झाले होते. तर त्यांची बऱ्याच ठिकाणी दिंडी निघते म्हणजेच करमाळ्यात भरपूर ठिकाणी त्यांची दिंडी फिरली जाते. मग प्रत्येक चौकामध्ये असे छोटे-छोटे प्रोग्राम करतात. तर संतांसाठी इथे छोटे-छोटे मुलं जे संत झाले होते त्यांच्यासाठी बसायला रथ होता. वरती विठ्ठल रुक्माई तुम्ही पाहिली असेल. रुक्मिणी ही मुलगाच झालेली होती कारण त्यांच्या शाळेमध्ये सगळेच मुलं आहेत. मग रुक्मिणीच्या पोशाखही एका मुलानेच परिधान करून आलेला होता आणि मग इथं छान असे सगळे संत विठ्ठल रुक्मिणी वगैरे रथात बसून त्यांची मिरवणूक वगैरे चाललेली होती. तर इथे फायनली सगळे फिरून झाल्यानंतर स्कूलमध्ये आल्यानंतर जो रथ असतो त्याच्या शेजारी उभा राहून मुलांनी फोटोशूट वगैरे केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.